नमस्कार, मी पूर्वी भावे. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. दुपारच्या बातम्यांमध्ये सुरुवातीला घेऊया बातम्यांचा धावता आढावा. पाहूयात 100 हेडलाईन्स. राज्यभरामध्ये 26,34,000 बोगस लाडक्या बहिणी. अजित पवारांच्या पुण्यामध्ये सर्वाधिक 2,04,000 बोगस लाडक्या बहिणी, तर एकनाथ शिंदेंच्या ठाण्यामध्ये 1,25,300 बोगस लाडक्या बहिणी. बोगस लाडक्या बहिणींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांना प्रश्न विचारला असता त्यांचं अजब वक्तव्य. मग लाडकी बहीण योजना ही बंद करू का? अजित पवारांचा रिपोर्टरला प्रतिसवाल. बोगस लाडक्या बहिणींना पैसे देऊन सरकारने मतं विकत घेतली. बोगस लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ देणं हा गुन्हा. संजय राऊतांचं वक्तव्य. ज्या पुरुषांनी लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतला त्यांच्यावरती कारवाई करा, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी. तर ज्यांनी चुकीचे लाभ घेतले त्यांनी स्वतःहून ते लाभ सोडून दिले पाहिजेत. भुजबळांची प्रतिक्रिया. जनतेने भाजपला कौल दिलेला नाही, त्यांनी मतं चोरली आहेत. संजय राऊतांचा आरोप. मतचोरी करून मोदी सत्तेत आलेत. राऊतांची टीका. मतचोरीचा आरोप करून संजय राऊत जनतेचा अपमान करतायत. भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. प्रभादेवीच्या एसआरए इमारतीमध्ये आयकर विभागाचं मोठं सर्च ऑपरेशन. निलेश हळदणकर वकिलाच्या घरी छापेमारी. दिल्ली आयकर विभागाचं पथक 6 दिवसांपासून मुक्कामाला. आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे संगमनेर दौऱ्यावर. विधानसभा निकालानंतर प्रथमच मतदारांचे आभार मानण्यासाठी शिंदे संगमनेरमध्ये. आज 4 वाजता भव्य रॅली आणि जाहीर सभेचं आयोजन. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी बोलावली बैठक. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार आणि मंत्री मंगल प्रभात लोधा आणि आमदार प्रवीण दरेकर उपस्थित राहणार. आपल्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण गोपीचंद पडळकरांसोबत राहणार. पडळकरांबाबत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर. शिर्डीमध्ये साई संस्थानकडून साईबाबांच्या लाडू प्रसाद दरात वाढ. 20 रुपयांचं लाडू पाकिट आता 30 रुपयांना मिळणार. राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना फोन. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचं गणपती दर्शनासाठी निमंत्रण. राज ठाकरेंकडे 1.5 दिवसाचा गणपती विराजमान होतो. मुंबई पोलिसांच्या राजाचं जल्लोषात आगमन. यंदा मुंबई पोलिसांचा राजा मंडळाला 76 वर्ष पूर्ण होत आहेत. गणपतीच्या तयारीची आज शेवटची सुट्टी. दादर मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्यांची प्रचंड गर्दी. सजावटीच्या वस्तू, हार, फुलं, पूजेच्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी भाजपकडून विशेष मोदी एक्सप्रेस. मंत्री नितेश राणेंनी दादर स्टेशनमध्ये एक्सप्रेसला भगवा झेंडा दाखवला. गणेश भक्तांच्या सेवेसाठी पोलीस प्रशासन सज्ज. गणेशोत्सवामुळे मुंबई गोवा महामार्गावरती वाहतूक कोंडी. माणगावमधील वाहतूक कोंडीवरती पोलिसांचं नियंत्रण. गणेशोत्सव काळामध्ये मुंबई गोवा महामार्गावरती मोफत सेवा. गणपतीला जाणाऱ्या कोकणवासियांसाठी आरोग्य सेवा आणि नाश्त्याची सोय. गणेश भक्तांच्या सेवेसाठी मुस्लिम बांधवांचाही समावेश. गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये येणाऱ्या सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर गर्दी. मोठ्या उत्साहामध्ये गणेश भक्त कोकणात यायला सुरुवात. पुण्यातलं गणेश मंडळ एकत्र येऊन काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार. यासाठी मंडळांनी गणेशमूर्ती काश्मीरी पंडितांना सुपूर्द केल्या. ठाकरे सेनेचे नेते अखिल चित्रेंकडून मुंबईतल्या खड्ड्यांचे फोटो शेअर. मुंबईतील खड्ड्यांवरचं पॅचवर्क हे मिंधेंच्या भ्रष्टाचाराचे पुरावे असल्याची पोस्ट. खड्डे नसून भ्रष्टाचाराचं स्मारक असल्याची टीका. नागपूरच्या भिवापूरमध्ये भरधाव कारचा अपघात. मरू नदीवरून पुलावरनं नदीपात्रात कार कोसळली. घटनेत तरुणाचा मृत्यू झाला. नंदुरबारमधल्या तळोद्यामध्ये रोजवा प्लांट इथे पूल नसल्यामुळे मृतदेह नदीच्या प्रवाहात न नेण्याची वेळ आली. त्यामुळे आदिवासींच्या मरणयातना कधी थांबणार असा प्रश्न उपस्थित झालाय. धाराशिवमध्ये पुरात वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह 10 दिवसांनी सापडला. कळंबमधील माजरा नदीच्या पुरामध्ये सुबराव लांडगे गेले वाहून आणि बीडच्या केजमध्ये त्यांचा मृतदेह आढळला. अहिल्यानगर शहरातील पटवर्धन चौक परिसरामध्ये प्रार्थनास्थळांची तोडफोड. पहाटेच्या सुमारास अज्ञात लोकांनी तोडफोड केल्याची माहिती. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. जरांगे यांच्या आंदोलनामध्ये सक्रिय असलेला वाळू माफिया सुयोग सोळुंकेंच्या गुन्ह्यात वाढ. सोळुंकेंवरती एमपीडीए अंतर्गत कारवाई. त्याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध केलं. पबमध्ये ओळखपत्र न पाहता अल्पवयीन मुलांना मद्यविक्री केल्याचा आरोप. पुण्यामध्ये कॉलेजच्या तरुणींच्या फ्रेशर्स पार्टीतला प्रकार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने फ्रेशर्स पार्टी बंद पाडली.
लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर पती पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप. पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयातली घटना आहे. बापू कोमकर आणि कामिनी कोमकर असं मृत्यू झालेल्या दाम्पत्याचं नाव आहे. अल्पवयीन मुलीला लग्नाचं आमिष दाखवून तिला गर्भवती केल्याचा नाशिकमध्ये प्रकार. दीपक कुमार, रमेश कुमार पाल संशयितांवरती मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल. कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमधील राड्या प्रकरणी 400 जणांवरती गुन्हा दाखल. दोन्ही गटातील 31 जणांची नावं पोलिसांना निष्पन्न झाली आहेत. दोन्ही गटांसोबत पार पडली शांतता बैठक. वातावरण निवळलं. पालघरच्या बोईसर सिडको बायपास रोडवरती तासाभरामध्ये 6 दुचाकींचे अपघात. नवीन तयार केलेल्या कॉन्क्रीटवरती चिखलामुळे दुचाकी स्लिप होण्याचे प्रकार वाढले. बीडच्या मांजरसुबा अंबाजोगाई महामार्गावरील एका हॉटेलबाहेर तरुणाला बेदम मारहाण. वेटरसोबत झालेल्या वादातनं मारहाण झाल्याची माहिती. परभणीच्या शिंगणापूर गावातील महिलांनी अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी घेतली ग्रामसभा. दारू विक्री करणाऱ्यास 5,000 तर खरेदी करणाऱ्याला 1,000 रुपयाचा दंड होणार. अकोल्यातल्या गुडधी गावामध्ये दारू विरोधामध्ये महिला आक्रमक. दारू विक्री होणाऱ्या घरांवरती छापा मारत दारूसाठा उद्ध्वस्त केला. अकोल्यामध्ये पुरी अहमदाबाद एक्सप्रेसमधनं गांजाची तस्करी. जवळपास 6 किलो 370 ग्रॅम गांजा पोलिसांनी जप्त केला. भंडाऱ्यामध्ये रस्ता ओलांडणाऱ्या गर्भवती काळविटाला भरधाव वाहनाची धडक. अपघातानंतर काळविटाच्या पोटातील पाडस सुखरूप बचावलंय. भंडाऱ्यात लाखनीतील केसलवाडा वाघ गावामध्ये पोलिसांचा जुगार अड्ड्यावरती छापा. 7 जणांना अटक आणि 3 लाखांचा मुद्देमालही जप्त. सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवरती बुलढाणा पोलीस ऍक्शन मोडवरती. नांदुरा इथे एका इसमाच्या घरातनं 41 तलवारी जप्त केल्या. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोहीम. संन्यस्त खड्ग नाटकाला बहुजन वंचित आघाडी कार्यकर्त्यांसह आंबेडकरी जनतेचा विरोध. कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरामध्ये संन्यस्त खड्ग नाटकाचा प्रयोग होण्याअगोदर अत्रे रंगमंदिराबाहेर नाटकाचा बोर्ड काढून फेकला. हिंगोलीतील लक्ष्मण नाईक तांडा गावाला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर. शासनाकडून 98.10 लाख निधी मंजूर. एबीपी माझाने दाखवलेली पाणी टंचाईची बातमी. साताऱ्यातील प्रतापगडावरती स्वच्छता आणि संवर्धनाचं काम सुरू. खासदार निलेश लंके आणि शशिकांत शिंदेंसह जयंत पाटील उपस्थित. पर्यावरणाची जपणूक आणि जनजागृती करण्यासाठी उपक्रम. सिंधुदुर्गामध्ये कोकण रेल्वेच्या कार ऑन ट्रेन रोरो सेवेला अत्यंत अल्प प्रतिसाद. खड्ड्यातनं सुटका व्हावी यासाठी कोकण रेल्वेने कार ऑन ट्रेन ही रोरो सेवा सुरू केली होती. तुळजापूरमध्ये उभारलं जाणार प्राणी संग्रहालय. आमदार राणा जगजितसिंग पाटलांनी केली प्राणी संग्रहालयाच्या जागेची पाहणी. वन विभागाला पाठवला जाणार प्रस्ताव. अहिल्यानगर पोलीस दल सायकलिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या पुढाकाराने अहिल्यानगरमध्ये सायकलथॉन. आधा घंटा फिटनेस के लिए आणि से नो टू ड्रग्ज अशी ब्रीदवाक्य. भारताकडनं अमेरिकेच्या डाक सेवेवरती तात्पुरती बंदी. 25 ऑगस्टपासून निर्णय लागू होणार. डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या 25% टॅरिफच्या निर्णयाला प्रत्युत्तर. मात्र $100 पर्यंतच्या किमतीची पत्र, कागदपत्र आणि भेटवस्तू बंदीतून वगळल्या. बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रेचं आयोजन. रॅलीमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी, आरजेडी नेते तेजस्वी यादव सहभागी. कर्नाटकातले काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र उर्फ पप्पी यांना ईडीने केलं अटक. कारवाईमध्ये 12 कोटींची रोकड आणि 4 आलिशान गाड्या जप्त केल्या. हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळलं. उत्तर प्रदेशातील ग्रेटर नॉयडातला धक्कादायक प्रकार आहे. लहान मुलाने दिलेल्या जबाबामध्ये सत्य उघड झालं. मध्य प्रदेशच्या नर्मदापूरमधील तवानगरच्या रस्त्यावरती वाघांचा मुक्त संचार. रस्त्यावरनं जाणाऱ्यांनी वाघाचा व्हिडिओ काढलाय. छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये शेतकऱ्याला अजगराचा विळखा. 12 फूट आणि 25 ते 30 किलो वजनाचा अजगर असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. घटनेनंतर वन विभागाने अजगराला जेरबंद केले. चेतेश्वर पुजारा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त. पुजाराची 103 कसोटीमध्ये 19 शतकं तर 35 अर्धशतकं. पुजाराच्या 44.36च्या सरासरीने कसोटीमध्ये 7,195 धावा. अर्जेंटिना फुटबॉल संघ केरळमध्ये खेळणार. तर सामना कोणत्या संघाविरुद्ध होईल मात्र अजूनही अस्पष्ट आहे. सामना 10 ते 18 नोव्हेंबर दरम्यान कोची किंवा तिरुवनंतपुरममध्ये होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरामध्ये पूजा केली. शेतकऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातील सर्व लोकांच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याची शिंदेंची प्रतिक्रिया.